बाळू उद्या इलेक्शन आहे विधानसभेचं महाराष्ट्राच्या, माहिती ना? तू काय कर, उद्या सकाळच्या गाडीने जा आणि तुमच्या गावामध्ये ना वोटिंग करून लगेच मागे ये, समजलं का? घंट्या तुझं आहे मतदान आहे ना? हा, आणि एक लक्षात घ्या तुम्ही दोघं बी, आजची रात्र आहे ना, कत्तल की रात आहे म्हणते आज. उद्या इलेक्शन आहे, गावामध्ये बाहेरचे लोक पैसे घेऊन येतील, आपल्या गावातल्या लोकांना मतदारांना प्रलोभन देतील. अजिबात कोणाचे पैसे घ्यायचे बी नाही आणि कोणाला पैसे वाटून बी द्यायचे नाही, कळलं का? लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान असते. प्रत्येक घरात जाऊन मतदान करा म्हणून सांगायचं, कोणाला करा हे सांगायचं नाही, आलं का लक्षात? आणि पैसे तर अजिबात वाटून द्यायचे नाही कोणाला. जर पैसे वाटायला लागले ना तर मला येऊन सांगा, आपण निवडणूक आयोगाला कळू. अजिबात पैसे वाटून द्यायचे नाही आपल्या गावात. आम्ही हात सुद्धा लावणार नाही पैशाला. तुम्ही तर लावूच नका, पण लोकांना सुद्धा लावून देऊ नका, कळलं का? आणि हे जे आहेत ना लोक ढाबा बुक करते, ढाब्यावर घेऊन जातात, जेव खाऊ घालतात आणि दुसऱ्या दिवशी मतदान करायला लावतात, हे सुद्धा लोकांना सांगा, ढाब्यावर जाऊ नका, कोणाचं खाऊ नका फुकटचं, कळलं का? आपलं मत आहे ना बहुमूल्य एकदम, ते असं कोणाला हे द्यायचं नाही असं पैसे घेऊन, कळलं का? हो ठण. हा, मी सांगणार नाही तुम्हाला कोणाला मतदान करायचं, तुम्हाला जो योग्य उमेदवार असेल ना त्याला मतदान करा, कळलं का? नुसते हा म्हणताय. मी काय म्हणतो, ते मतदानवाले ओळखीचे तुमच्या? का बरं? तिला की इथं शाई लावत ती जात नाही, त्याला नाही कशाने साबणानी ती शाई बघा मला थोडी. कशाला? केसाला लावायची, केस लय पांढरे झाले. अरे घंटे आता ते पांढरेच होणार आहेत, ते काय काळे करून उपयोग आहे का तुझं? ती शाई लावली की जास्त दिवस टिकते ना, काळे काळे. नाही, ती शाई बाहेर भेटत नसती, ती त्यांच्याकडे असते आणि मोजकी असते ती, कळलं का? चोरू बिरू नका शाई तिथून, कळलं ना? जा बरं तुम्ही लागा कामाला, अजिबात पैसे वाटून देऊ नका कोणाला, अजिबात नाही. कोणी असं दिसलं ना लगेच गावातून हुसकून लावणार. चला चला चला, निघा निघा निघा. तू दांडक बघ एखादं, तलवार बघ. बरोबर, सरपंच तर म्हणले पैसे घ्यायचे नाही, मग आपली मजा कशी होईल? आपल्याला काही किडूक मिडूक भेटलं पाहिजे ना. अरे पण सरपंचांनी सांगितलंय म्हणजे काहीतरी महत्वाचं असं म्हणून सांगितलंय ना, पैसे घेऊ नका म्हणून. हा बाय भाऊ, गंटन कुमार भाऊ लय निवांत आमला तिकडे. हा मग काय? अरे आम्ही तिकडे हॉटेलवर वगैरे सगळीकडे सापडतो, तुम्हाला कुठं दिसना तुम्ही दोघं बनवायला? तुम्ही नाही आले तिकडे जेवायला? कुठं? बिर्याणी हॉटेलला. आम्ही बिर्याणी आहे मग बोकडाची आहे का चिकन आहे? अरे बोकड चिकन दोन्ही वेगवेगळे. सरपंचांनी काय सांगितलंय? अरे त्या बिर्याणीवरती ते वरती का टाकतो? कोथिंबीर टाकलेली, कोथिंबीर नाही त्याच्यावर. अरे काजू बदाम येडा काय? हा होय, एक नंबर. अरे कसला घमघमाट सुटला एवढा त्या बिर्याणीचा वास. अख्ख्या तिथं हॉटेलच्या आजूबाजूला जाता येता नुसतं वासच वास आहे. नाद नाही करायचा. बरं तुला यायचं का लवकर? मग का नाही अजून आहे सांगायला? चला मग आपण मस्त इकडे जाऊ. मी येतो जाऊ. अरे सरपंचांनी काय सांगितलंय तुला? कोणाचं खायचं नाही, कोणाचं घ्यायचं नाही. येणे करकंट्या तू. तुम्हाला बिर्याणी पार्सल आणून देता का? पार्सल? सरपंचाने काय सांगितलंय? पैसे घ्यायचे नाही, हॉटेलला जाऊन जेवायचं नाही, पार्सल खायचं नाही असं कुठं सांगितलं? ते खरंय राव. बाय भाऊ ऐक ना, मला 2 टाइम पुरण एवढं मटन बिर्याणी पार्सल आणा. 4 टाइम पुरण एवढं देतो, टेन्शन न घेऊ तू. बिर्याणी लय आवडती मला. असली भारी झालेली ना म्हणतो, वास तर कसला क्वालिटी आहे. एक नंबर. ऐकूनच फक्त घंटा कुमार तेवढं आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं बरं का? हा, आपण मतदान करू ना. मतदान करायचं. तुम्हाला आपला उमेदवाराचं माहिती आहे? चेअरमनच्या इज्जतीचा सवाल आहे. चेअरमन कडून आहे ना वरती निरोप गेलेला आहे की आपली इकडची पेटी फुटली, ही कमीत कमी 1-2 हजारचा लीड भेटला पाहिजे ना आपल्या प्रभागातून. 100%. तुम्ही चेअरमनचं काम करता काय? चेअरमनचं नाही, आपल्याला आपल्या उमेदवाराचं काम करायचंय. चेअरमन कडे नियोजन आलेलं आहे आपल्या गावाचं. तुम्हाला काय खायला प्यायला पैसे विषयाचा विषय असं आम्हाला सांगा रवींद्र तुम्ही. घंटाचं झालंय आता. तुमचं काय राहिलं सांगा. भाऊ तुम्हाला काय करायचं? काही आपण हॉटेलला येत नसतो, कोणाचा रुपये घेत नसतो. सरपंचाने सांगितलंय मला नाही, सरपंच देते मला हाकून. ती नवीन कोणता खांबा होता ते चौकोनी बॉक्स? इंग्लिश होते ना ते? इंग्लिश राईट. कसली जबरदस्त चमकत होता. तेच म्हणलं किती ml चा असेल तो? कोणता होता? इंग्लिश आहे. 750 ml चा आहे. 750 ml. कसा कलर होता वाटीचा? भाई ते असं वेगळाच आहे. चमकत होती. अरे सोनेरी सोनार काय चमकत होती त्यातली बाटली. बाटलीची फिनिशिंग भरलेली एक अर्धी आहे. अरे अख्खे भरलेले बाळ भाऊ. याच्या डिक्कीत आहे गाडीची आता. डिक्की ठेवलेली. खरं मी म्हणलं हे बाळू भेटल पण नाही नको. सरपंचाने काय सांगितलंय? हॉटेलला जायचं नाही, कोणाचा पैसा घ्यायचा नाही. हा मग 10 रुपयाला थोडं सरपंच आपल्याला काय म्हणलेले ते कुठं म्हणले 10 रुपयाचे? हा मग बर द्या ना. मग हे प्रेम आहे भाऊ भाऊला तेवढा आपला ते खांबा देतो तो आणि तुला बिर्याणी ना मी तुला तो पार्सल आणून देतो. पण तेवढा आपला विषय झाला पाहिजे.
तुमच्या आजूबाजूला कोणी असतील त्यांना सांगायचं आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं नक्की हा तुम्हाला अनुक्रमांवर बाकी सांगायची काही गरज नाही सगळं माहिती आहे आम्हाला सकाळी लगेच असं इथं शाई लावलेला फोटो टाकतो स्माईल घेऊन मस्त पैकी असं नाही का? जाऊ दे, लवकर बिर्याणी घेऊन लवकर यांना इथे तेवढा खंबा देत चल आणि यांना नियोजन लावून टाकलं की चल चार खंबा घेऊन हा. येत आहे, चला, ए, कांदा लिंबू बी आलाय आलो घेऊन हा हा अरे बरं मज्जाच मज्जा मज्जा झाली आता आपल्याला सरपंचाने काय सांगितलंय हॉटेलवर जायचं नाही आणि कोणाचा रुपया घ्यायचा हा, नाही मी बिर्याणी खातो सगळं जागे बसून आपल्याला मी बिर्याणी खातो तू दारू पी. हा चालेल मज्जा मज्जा सॅम भाऊ काय रे काय नियोजन आहे आजचं? काय नाही काय जायचं आता मला आपलं नियोजन माहिती ना नियोजन हा नाही बाबा नाही आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं अच्छा असं तुला म्हणतोय काही लागलं हा, कमी जास्त खर्चा पाण्याला हा. तर बिंदास निसंकोचपणे मागायचे काय इधर वरतून आलेला विषय हा. अप्पड तप्पड भूल जाव कोणाला काय म्हणायचं नाही काहीच तेरे बोलायचं बी नाही, चूक मेरे बी चूक फक्त आपलं बटन तुला माहिती आहे हा मग हा? विषय आहे का नंबर दाबायचा हा इकडचं लीड आला पाहिजे ना आपल्याला हा? नक्की नक्की खायचं प्यायचं अजून विषय असेल तर हॉटेलला ये नाही तर फोन करा आम्हाला सरळ सरळ आम्ही आहे हॉटेलवरच बरं. आलोच ना मग तिकडे डिक्की भरलेली आहे क्वार्टरीनी कधी बी ये फक्त तेवढं आपलं उमेदवाराचं नियोजन लक्षात राहून दे अरे विषय आहे का कमले मग येऊ का अजून कोणाला काय म्हणू नको काय रे बाळू लय टेन्शन मध्ये दिसतोय तू आला सरपंच बरं झालं राव तुम्ही आले मला काही सुधरानाच राव का बरं काय झालं तू कालपर्यंत चांगला होता अहो हे लोक सगळे चाललेत मतदानाला पण नेमकं कोणाला मतदान करावं हेच कळा ना मला अरे कस काय कळा ना कालपर्यंत तू चांगला होता मला म्हणायचं मला सुट्टी द्या मतदान करायला जायचंय मतदान करायला आणि असं काय झालं रात्रीतून अचानक हे सगळं खरं आहे मी रात्री नेमकी कोणत्या उमेदवाराची दारू पेलो हेच मला कळा ना आता तिथं गेल्यावर नेमकं कोणाला मतदान करावं हे तर कळायला पाहिजे ना मला काय बाळ्या नमस्कार मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणूक आहे विधानसभेची तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने जिथे आपलं नाव असेल मतदार यादीत त्या केंद्रावर जाऊन नक्कीच मतदान करायचंय आपल्याला हा मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी अधिकार मिळवण्यासाठी खूप साऱ्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांचे प्रयत्न आपल्याला निष्फळ जाऊन द्यायचे नाहीयेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोण किती पैसे देतोय किंवा कोण कोणत्या हॉटेलला जीव घालतोय याचा अजिबात विचार करू नका तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच मतदान करा आणि मतदान करणं आपला अधिकार नाही तर हे आपलं कर्तव्य आहे आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि हा वेळात वेळ काढा आणि आज मतदान कराच मतदान हा आपला हक्क आणि आपला अधिकार आहे नक्की मतदान करा धन्यवाद